प्रियंका, प्रियंका, किचन मध्ये पण नाहीये. केलंय सगळं. एक माझी ज्वेलरी. माझी एंगेजमेंट रिंग यार. चोरी झाली आहे. घरात तर नसेल ना आत्ताही. आमच्या घरी कोणी आलं होतं का? हा प्रियंका तर रोजच येते. आमच्या घरी चोर आला होता का? प्रियंका झाली होती का फक्त? अच्छा ठीक आहे, थँक्यू. यार फक्त प्रियंका झाली होती, मग चोरी कोणी गेली यार? माझे पैसे, माझी रिंग. प्रियंकाला फोन करते, तिने बघितलं असेल चोराला. आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. माझ्याकडे बाबूचा पण नंबर नाहीये. माझे पैसे, माझ्याकडे तेवढेच पैसे होते. थांब येऊ तर दे ना. रिंग करून आलास ना. अरे मी आज दिवसभरात काय झालं तुला सांगितलं ना. तुला रडायला काय झालं? मी ड्रिंक्स केलं तर त्यासाठी नाही रडत आहे मी. घरात चोरी झाली, तू प्लीज आत ये माझ्यासोबत. चल मी तुला दाखवते. काय करून ठेवलंय बघ. सगळंच घेतलंय त्यांनी. ऑलमोस्ट ज्वेलरी पण घेतली माझी आणि कॅश पण घेऊन गेलेत सगळे. हो यार पण हे कसं झालं? कोणी केलंय सगळं? माहित नाही. असं होऊच कसं शकतं यार? एवढे वॉचमन आहेत बाहेर, त्यांना कसले पगार देतात? काय झोपा काढतात ते? मी केला होता वॉचमनला फोन, तर म्हणाला फक्त प्रियंका येऊन गेली घरी. कोण प्रियंका? हा ती मेड. पण आपण घरी नसताना ती कशी आली? तिच्याकडे डुप्लिकेट की आहे ना. तिच्याकडे डुप्लिकेट की म्हणजे? धन्यवाद. म्हणजे हे सगळं. ओ गॉड, हो माझी एंगेजमेंट रिंग गेली म्हणजे तिनेच केलं असणार आहे सगळं. आणि म्हणून तिचा फोन स्विच ऑफ लागतोय. आता बघतोच. तू तिचे डिटेल्स दे. नाही पोलिसात कंप्लेंट करून तिला जेलमध्ये टाकलं ना तर बघ असतो. तू दे डिटेल्स. डिटेल्स नाही आहेत. काहीतरी असतील ना. ती कुठून आली, आयडी काही नाही. चना आपल्या घरात एक बाई काम करते, तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर तू कधीतरी जरा विचार करून काम करतेस का? सगळे गुफअप करून ठेवायचे. इथे घरामध्ये सुद्धा, ऑफिस मध्ये सुद्धा नुसते गोंधळ घाल. तू ऑफिस बद्दल कशाला बोलतोय सत्ता? हे बघ, त्या राधिकाचं फ्रस्ट्रेशन नाही काढायचं,
माझ्यावर. मी पण खूप फ्रस्ट्रेटेड आहे. मी पण टेबल्स पुसलेत आज दिवसभर आणि गेलेत आता पैसे. तू एक्सेप्ट कर फॅक्टी. आता नाही आहेत आपल्याकडे पैसे. परत काय करायचंय पुढे? काय करायचंय आता? काय राहिलंय करण्यासारखं? रस्त्यावर जाऊ, भिका मागू आता फक्त. यार तेवढे होते तेवढे पण पैसे गेले. ऑफिस मध्ये राधिकाचे होते. नाही माहिती मी काय करणार आहे आता. राधिका सुभेदारच म्हणलं ना मी. आहे ना अजून सुभेदार की नाही? नवऱ्याला खाली दाखवण्यामध्ये धन्यता मानणारी, त्याच्यावर कोर्ट केस करणारी, त्याचा सतत अपमान करण्यात धन्यता मानणारी राधिका सुभेदार. मी माझ्या नवऱ्याला सगळ्या देखत कसं नाक रगडायला लावलं आणि नाक पायाशी यायला लावलं. ही हिंमत ठेवायला हवी. असं मी काय केलं होतं, कुणाचं वाईट केलं होतं म्हणून मला ही शिक्षा मिळून राहिली? खरंच मला ह्या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर पडायचं. मला दुसरं काही नको. राधा, चल ना. अशी काय बसलीस एकटीच विचार करत? चल 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 चल. काय? अरे हे बघ, ती गुप्ते वगैरे आले. आपला ठरला होता ना प्लॅन आईस्क्रीमचा. चल 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 जाऊया. चल. नाही नको, आता नको. का? मग काय करायचंय राधा? इथेच बसून राहायचंय एकटीच अशी उदास विचार करत, बाहेर बघत, तंद्री लावून? नाही तसं नाही सौमित्र, पण राधा किती वेळा सांगितलंय तुला, नको ह्या सगळ्याचा विचार करत बसू. आणि राधा, तुझा निर्णय काहीही असताना तरी गुरुचा अहंकार दुखावलाय, त्यामुळे तू तसाच वागणार, तसाच रिॲक्ट होणार आहे. करेक्ट आहे तुझं. हे बघ, पुढचे काही दिवस ना तो तुला मानसिक त्रास देणारच आहे, तेव्हा तयारी ठेव त्याच्यासाठी. आता आपण त्याच विषयावर बोलणार आहोत का परत? आपण मूड चेंज करणार होतो ना. हो हो, हे बघ, जे झालं ते वाईट होतं, ते सोडून आपण आता पुढे जाऊया प्लीज. हो, आणि त्यासाठी शब्द नाही, कृती महत्वाची. करेक्ट. आणि कृती म्हणजे आईस्क्रीम खाणं. हा, आणि सौमित्र खरंच नको, कारण अथर्व पण नाहीये आणि त्याला सोडून असं आईस्क्रीम वगैरे खायला जाणं मला नाही पटून राहिलं. अगं राधा, काही काय बोलतेस तू? अगं अथर्वचा फोन आला होता मला मामाकडून. अथर्वनी? हा, अगं काय मजेत आहे. मला सांगत होता, सौमित्र काका मी जाम मज्जा करतोय, मी आईस्क्रीम खाल्ला, अख्खा फॅमिली पॅक खाल्लाय त्याने, माहितीये का, जाम मजेत आहे तो. चल 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 तू चल आता. अरे नाही नको. बर, पण जरी गेलो तरी मग अथर्वसाठी आणि नेहासाठी आपण आईस्क्रीम घेऊन यायचंय. हो, आणूया आणि डबल खायला घालूया त्यांना, पण आत्ताच नाही तर मी संपून सगळं. आई बाबांना सांगू नये. अगं मी करेन फोन, माझ्यावर नाही चिडत त्या. मी अरे कसलं अमेरिकन कंपनी, आपण विकत घेऊ आईस्क्रीम पार्लर. चल लवकर लवकर लवकर. चला 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 चल 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 चल. किती घाई करतोय, हळू जरा. तू तुमची नवीन बॉस राधिका सुभेदार. हे काय विचारून आतमध्ये यावं एवढे मॅनर्स नाहीत तुम्हाला? बाहेर जा आणि नॉक करून आतमध्ये या. हातातून वाळू निसटून जावी तसं सगळंच निसटून चाललंय, पण मला हे असं होऊ द्यायचं नाहीये. ऑफिसमध्ये राधिका आणि तिच्या या सगळ्या चमच्यांमुळे माझं करिअर मी बर्बाद होऊ देणार नाहीये. आई, हॅलो गुरु, कसं आहेस बाळा? कसं असणार आहे मी? तू दारू प्यायलास का रे? खाऊन बरं तू असा करतोयस आणि स्वतःची अशी हालत करून घेतोयस गुरु. आई, रडू नको ना गुरु, नको रडू ना. आई मी काय करू मला खरंच कळत नाहीये. माझ्याकडे होते नव्हते ते सगळे पैसे गेले. का बरं? मी तुला दिले होते ना पैसे, का केले तू? संपले का? तू दिले होतेस पण माझं नशीबच फुटकं ना.
मला माझी प्रोफाईल माहिती आहे. ही ब्रँच मी मॅनेज करतो, त्यामुळे मला माझी काम काही परत सांगायची गरज नाहीये. नाही, तुमचं डिमोशन करण्यात आलंय. त्यामुळे काय करून ठेवलंय हे कसं झालं? कुणी केलं हे सगळं? माहित नाही. तुला सांगतो, ही राधिका हे सगळं मुद्दामून करते. अरे आता तर ढळढळीत दिसतंय ना. तिला काय गरज होती माझ्याच ऑफिसमध्ये यायची? हा, माझंच ऑफिस टेक ओव्हर करायची काय गरज होती? हे सगळं मुद्दाम करते ती, मुद्दाम. मी खूप बोलले रे राधिकाला, मी खूप भांडले बरं त्यासोबत, पण राधिका आता खूप बदलली आहे बरं गुरु. यार माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. कसा होईल? कसा होईल आई? तिला माहिती आहे ना, माझ्या बाजूने जर आता कुणी असेल तर ती फक्त तू आहेस, बाकी कोणी नाही. म्हणून म्हणून मुद्दाम करते. आताही गेलीये सौमित्र सोबत आईस्क्रीम खायला. पाहिलं ना इथे ते माझे जेवायचे वांदे आहेत आणि ही. मला खरंच काही कळत नाही, कधी अडकून गेलोय. ए गुरु ऐक माझं, तू तू काळजी करू नको ना, मी आहे बरं. थोडे दिवस कळ काढणार राजा, हा? शांत हो. नाही आई, मला खरंच कळत नाही, मी काय करू, मला काही नाही कळत आहे. गुरु मी आहे तो, काही काळजी करायची गरज नाही बरं. धीर सोडू नकोस बाय, शांत राहा. थोडे दिवस कळ काढ, समजलं? आई, मी खरंच मनापासून सांगतो, जगामध्ये तू एकटी आहेस, तुला माझी काहीतरी काळजी आहे. थँक्यू. सांभाळ स्वतःला, काळजी घे. तुमचं घड्याळ घेऊन जा आणि बघत जा आधेमध्ये, कारण तुमची वाईट वेळ पण सुरू झाली. आता अजून एक हा. खूपच मस्त आहे. म्हणजे ना इतके हसाल ना तुम्ही, इतके हसाल ना म्हणजे वाट लागेल हसून हसून. ऐक, हा, बाबा असतात, बाबा ते घरी येतात नोकरीवरून, असे थकून भागून घरी येतात. तर मुलगा बसलेला असतो त्यांचा असा, आता बसलेला असतो मुलगा. तर बाबा असे मुलाकडे बघतात, असं काय आपला मुलगा, असा एक पहिला विचार येतो डोक्यात. आणि मग ते त्याला विचार, का रे बाबा जेवलास का तू? तर मुलगा म्हणतो, हो बाबा मी भात खाल्ला, भाजी खाल्ली, भाकरी खाल्ली. तर बाबा वैतागतात, अरे ब नाही रे, भ भ. त्याच्यावर मुलगा म्हणतो, भर भाभा. तू परत कधी जातोयस अमेरिकेला? ए एवढा वाईट नव्हता, वाईट होता. एवढा नव्हता वाईट बरं का. काय गुप्ते बाऊ. बरं तुझे जोक सांगून झाले असेल तर आपण आईस्क्रीम ऑर्डर करूया. अरे हो, आपण आईस्क्रीम खायला आलोय ना. हा, राधाचा फेवरेट फ्लेवर कोणता आहे मला अजूनही आठवतोय, मँगो. बरोबर? तुला एवढं कसं काय आठवतंय? म्हणजे काय केवढा आईस्क्रीम खाल्लाय आपण कॉलेजला असताना. माझा फेवरेट फ्लेवर कुठला सांग? पायनॅपल. जवळ आहेस. व्हॅनिला विथ चॉकलेट सॉस. आणि काय तुमचं काय? हिला पण मँगोचा आवडतो. हो, आणि मला चॉकलेट. ग्रेट. चल ऑर्डर देऊ ना तुम्ही. ओके. खरंच किती दिवसांनी आपण असं एकत्र जमलोय ना. हो ना, हल्ली वेळ तरी कुठे असतो. वहिनी वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आता सौमित्र पहा किती दुरून आलाय फक्त तुमच्यासाठी. हो, पण मी तुम्हाला सांगते, याला काही काम वगैरे नसणार, उगाच पैसे खर्च केले. ए असं अजिबात नाहीये, असं अजिबात नाहीये. हा म्हणजे प्रेफरन्स तुलाच होता, तुझ्यासाठी आलो. पण मी तुला सांगितलं ना, मी खरंच इंडियातली कामं शोधून काढली आणि आलोय मुद्दाम. आता मी परत नाही ग बाई खोटं बोलणार, बास एकदा. चला घ्या मँगो या.
चमचा नको. सौमित्र हा. नीट खा, नीट खा आईस्क्रीम. कसं करतोय अरे म्हणजे काय, असं आधाशासारखं काय खातोयस तू? आईस्क्रीम असंच खातात. थांब जरा. अरे आईस्क्रीम येते, मला अथर्वसारखं ओरडायला लागणार आहे. तुला सांगशील ते. अरे काय आहे तुझं? ठीक आहे, शाळा किंवा ऑफिस आहे का? हा बाबा, एखादी अशी मोठ्या लोकांची पार्टी आहे तर आपले मॅनर्स आणि एटिकेट्स पाळणं ठीक आहे. आईस्क्रीम खाताना कसले एटिकेट्स आणि मॅनर्स? आणि आईस्क्रीम असंच खातात बाय द वे. हे असं ना, असं इथे नाकाला, हे बघ असं बोटाला, असं सगळीकडे असं लागलं पाहिजे तरच ते गोड लागतं मला. हे राधा, तो चमचा ठेव, माझ्यासारखं खा. नाही मी व्यवस्थित खाणार आहे. मी शिकवतो तुला कसं खायचं. ऐक तर, एकदा खाऊन बघ. एकदा ठेवून दे काय बाजूला. खा आता, खा. नाही करणार असं. अगे खा ना असं. हा असं खा, असं. शाबास. हा शाबास. हे आता सगळ्यांनी एकत्र. हे नाही हा, नाही. हे चमचे द्या रे इथे. चला हे नाही टिशू विशू काय नाही. चला, Cheers. Cheers. 1, 2, 3. राहू दे. पुसू नका प्लीज पुसू नका. टिशू लपवूनच ठेवतो. एक सेल्फी. आपण पुसायचं नाही. राधा अशीच हसत राहा, आनंदी राहा. गुरुनाथ. हा बोल डार्लिंग. काय बोलू यार किड्या, मला काही कळतच नाहीये. काय झालंय आता पुन्हा? तू सांगशील का मला नीट? नाही, खरंच काही फार सांगण्यासारखं नाहीये, पण काल असं झालं की काय मान काम केलंय मॅडमने. नवऱ्याला कुठलं टेबल दिलं? कोपऱ्यातलं टेबल दिलं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला तिकडे स्टुलावर बसवलं तिने. वा 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 वा. आज तुझ्या यशासाठी हे सगळे ढोल ताशे सगळे नाचतायत ना. एक दिवस तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या यशाचा ढोल वाजवत नाही ना आलो तर बघ. काय ना, मला कळतच नाहीये ते प्रॉब्लेम्स कधी संपणार आहे. बरं त्यात मी असं वागलोय ना की हे प्रॉब्लेम्स अजूनच वाढतायत की काय असं वाटायला लागलंय मला. नाही, हे ना असंच चालू राहणार आहे. मी आता कधी बाहेरच नाही पडणार. अरे यार तू शांत हो यार. तू डिप्रेस होऊ नको यार. तू काय शांत हो? तू जरा स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघ ना. नको रे बाबा, मी आहे तिथेच बरं आहे. हा बेटा, मी विनोद करत नाहीये रे. हे बघ, कंपनी ऑलरेडी राधिकाच्या ताब्यात आहे. त्याच्यात मी काल गुलमोहरमध्ये जाऊन जे काही तमाशे केलेत त्याने राधिका अजूनच भडकली असणार. ऑब्वियसली ना. और भाई इतना ड्रिंक करने को किसने बोला था तुझे? लिमिट पे करना चाहिए ना. तू पण ना, हे बघ आपली बाजू लंगडी आहे म्हटल्यानंतर आपण पाऊल जरा जपून टाकायला पाहिजे ना. पण नाही, अरे पडण्याची शक्यता असते आणि तू पडलास, वाट लावली सगळी तू. आता काय करू मी? क्या बताऊ यार. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही यार. तुम्ही दोघे ना प्रॉब्लेम वाढवून ठेवता. मग काय करू, सांगणार आहेस का प्लीज? अरे मी तरी काय सांगू यार. हा हे बघ, मला वाटतंय की तू आता एक काम कर. तू राधिकाकडे जा, तिचे पाय धर, माफी माग, तरच काही होऊ शकतं. म्हणजे ऍटलीस्ट सर्वाईव्ह होशील, नाही तर प्रॉब्लेम वाढतच जाणार. माफी मागू? चल मला नाही वाटत. ठीक आहे बाई, ऍज यू विश. पण विचार करा, म्हणजे उद्या रस्त्यावर आला तर काय होईल? कारण ती ईशान्या आहे ना तुझ्या बरोबर, त्यामुळे तुला कमवावं लागणारच आहे. देख भाई, जिसकी चलती होती है ना दुनिया में, सलाम उसी को किया जाता है.
त्यामुळे तुला राधिकाला सलाम करावाच लागेल आणि तुझं काम करून घ्यावं लागेल. बरं ठीक आहे, मी विचार करतो, बघतो. बाय. माफी माग